सर्वप्रथम या ठिकाणी मी सर्व आदिवासी भागातील सर्वच ग्रामपंचायतचे पदाधिकारी, सरपंच, सर्व ग्रामस्थ, त्याचबरोबर तरुण युवा वर्ग सर्वांना मी या ठिकाणी आवाहन करत आहे। खरं तर उद्या अंजनावळ या ठिकाणी एक मीटिंगचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आदरणीय शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून खरं तर ही बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे। जिल्हाधिकारी यांच्यापासून तर अगदी तहसीलपर्यंत सर्वच पदाधिकारी त्या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये उपस्थित राहणार आहेत। मला असं वाटतंय की 21 तारखेला जी अदानी प्रकल्पाविषयीची जी सुनावणी आयोजित केलेली आहे प्रशासनाने, तर त्या संदर्भात काही बाबी जाणून घेण्यासाठी ही मीटिंग आयोजित केलेली आहे। बंधूंनो, खरं तर उद्याच्या मीटिंगचा जो काही निर्णय आहे किंवा उद्याच्या मीटिंगमध्ये काय होणार आहे, त्याच्यातून काय आउटपुट निघणार आहे, हा मुद्दा जरी लांबचा असेल किंवा गौण असला, परंतु प्रशासनाबरोबर आपल्याला उद्या सखोल आणि सविस्तर चर्चा करता येईल। याच्यासाठी मी सर्वच तरुण बांधवांना विनंती करतो, आपण अधिकाधिक संख्येनं उद्याच्या मीटिंगसाठी उपस्थित राहावं। आपल्या ज्या काही मनातील भावना आहेत त्या खुल्या पद्धतीनं, आणि जो आपला या प्रकल्पाला असलेला विरोध तो अगदी ठामपणे आणि निक्षूनपणे तालुक्याच्या प्रतिनिधींसमोर, तालुक्याचे आमदार असणाऱ्या शरददादांसमोर सुद्धा या ठिकाणी आपण मांडला पाहिजे। आणि उद्याच आपला खरं तर निरोप या ठिकाणी प्रशासनाला आपण द्यायचा आहे की तुमची जी सुनावणी आहे ती तुमच्याच घरी ठेवा, आम्हाला असल्या सुनावण्यांची गरज नाही आहे आणि असल्या प्रकल्पांची सुद्धा गरज नाही आहे। त्याच्यामुळे माझी सगळ्याच समाज बांधवांना विनंती आहे की आपण कुठल्याही प्रकारचं कारण न सांगता उद्याच्या सुनावणीला अधिकाधिक तरुण बांधवांनी विशेषतः उपस्थित राहिलं पाहिजे। कारण शिकलेला जो काय बांधव आहे तो त्याच्यावरती मत अगदी प्रखरतेने व्यक्त करू शकतो, कारण त्याला ना कुठल्या पक्षाची, ना कुठल्या विचारांची, ना कुठल्या आचारांची त्या ठिकाणी खरं तर त्याला झालर असते। तो मूलतः तो क्रांतिकारक असतो। आणि म्हणून माझं स्पष्ट मत आहे की आपण स्पष्टपणे आपली भूमिका मांडाल, असं या ठिकाणी मला तुम्हा सर्वांना विनंती करायची आहे। आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं, ही अंतिमतः मी तुम्हाला विनंती करतो।